तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि रिसेंटली मी पहिल्यांदा 6 वाजता उठलोय. याचं खूप मेन रिझन आहेत. आजपासून मी डे टू डे हीच लाईफ फॉलो करणार आहे. सकाळी 5 ला मला उठायचं होतं, बट 6 वाजता जाग आली. आत्ता पण मला एकदम झोप आली, पण मी अजिबात झोपणार नाही. किती पण झोप येऊ द्या, मी तोंडावर पाणी मारेन पण मी झोपणार नाही. डायरेक्ट ऑफिसला जाणार. तर मी तुम्हाला याच्या बॅकग्राऊंडची हिस्ट्री सांगतो थोडीशी. तर याच्या आधी माझी जी लाईफ होती ती एकदम कम्फर्ट झोनमध्ये असं मला पर्सनली वाटतं आणि याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप विकनेस होत्या. म्हणजे मी सकाळी 9:30ला जॉबला जातो, म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत तर सकाळी 8:30ला उठायचो, 9ला आंघोळ करून 9:30ला जॉबला जायचो. तर ही लाईफमध्ये मी कंटिन्यू जॉबला गेल्यानंतर पण थोडंफार काम केल्यानंतर इंस्टाग्राम बघ, घरी आल्यानंतर इंस्टाग्राम बघ, एखादा पिक्चर बघ, त्यानंतर मोटिवेशनल रील आली की मित्राबरोबर डिस्कशन करायचं, आपण असं करू तसं करू, आणि त्यानंतर परत झोपून परत सकाळी उठून जॉबला. तर ह्या लाईफमधून मला बाहेर पडायचंय आणि त्यासाठी मी स्वतःला पिक्चराइज करतोय, जेणेकरून माझ्यावर बर्डन असेल की मला सकाळी उठायचंय. कारण ऍटलिस्ट मला हा व्हिडिओ काढून पोस्ट करायचा आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ काढतोय. माझ्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी नाही. आणि मला खूप विकनेस होतं, जसं की मला फायनान्शियल अंडरस्टँडिंग खूप कमी होती, म्हणजे पैशाची अंडरस्टँडिंग. कोणी इझिली मला ट्रिक करू शकतं. त्यानंतर बऱ्याच गोष्टीत प्रोकास्टिनेशन माझ्याकडे खूप होत आहे अजून पण, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी इमॅजिन करतो, उद्या करू परवा करू, आणि त्यामध्ये काम करत नाही. पण आजपासून डेली म्हणजे मी ट्राय करेन 5ला उठायचं. आज पण ट्राय केलं होतं, झोप आली, बट 6ला मी उठलो नसतो. जर हे ट्राय केलं कदाचित परत 8:30ला उठलो असतो. रोज सकाळी उठून मी एक्सरसाइज करणार, जी की एकदम मॅन्डेटरी आपल्या हेल्थसाठी. त्यानंतर दुसरं माझे जे काही डेली टास्क असतील ते मी प्रॅक्टिस करेन, आणि त्यानंतर मला रुबिक्स क्यूब जो आहे तो मी आधी 1.5 मिनिटात सॉल्व्ह करायचो. आता माझ्या मेंदूला एकदम गंज लागलाय मागच्या 2 वर्षानंतर. मी ते सॉल्व्ह पण करू शकत नाही, मला पहिला लेअर पण येत नाही. तर ती माझी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी ती मी पूर्ण करणार. आणि अशा बऱ्याच गोष्टी मला स्टँडर्डाइज करायच्या माझ्यासाठी. आणि एका पर्सनल लाईफमध्ये पास्टचा म्हणजे ज्या वाईट गोष्टी झाल्या त्याचा विचार सोडून, किंवा फ्युचरच्या ज्या गोष्टी होतील त्या विचार सोडून, मला प्रेझेंटमध्ये मला जास्त स्वतःला चांगलं प्रेझेंट करायचं आहे लोकांमध्ये. माझी इंटरॅक्शन स्किल पण एकदम वीक आहे, मी इंटरॅक्शन करू शकत नाही लोकांसोबत. कम्युनिकेशन स्किल म्हणजे माझ्याकडे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आहे, बट मला ती लोकांपर्यंत पोहोचवताच येत नाही, बोलता येत नाही अजिबात लोक समोर आले तर ह्या बऱ्याच गोष्टी मला स्वतःवरती काम करायचं आहे. त्यामुळे मी आजपासून डेली ट्राय करेन 5ला उठायचं, माझी एक्सरसाइज करायची, त्यानंतर जे काही माझे टास्क आहेत ते असाइन करून पुस्तक वाचणे, रीडिंग म्हणा, किंवा एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी म्हणजे रुबिक्स क्यूब झालं. बाकी अजून जर मला काही नवीन शिकता आलं तर मी हे स्वतःला डिझाईनच तसं करणार आहे की मी हे कामं करेन, रोज करेन, कन्सिस्टन्सी तीच ठेवेन. एक पण दिवस मी सोडणारच नाही, रविवार पण सोडणार नाही. मी रविवारी पण उठणार आणि हेच काम करणार. आणि याच्यासाठी मी व्हिडिओ बनवून पोस्ट करणार, जेणेकरून मला असं वाटलं की हे माझ्यावर बर्डन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी हे आहे, मला हे व्हिडिओ काढून टाकायचे बाबा, त्यासाठी तरी मी उठेन. कारण सुरुवातीला मला माहिती आहे उठणं होणार नाही अजिबात. आजच मी एकदम मुश्किलीने उठलोय, बट ज्यावेळेस दिवस संपेल ना, संध्याकाळी 10 वाजतील, त्यावेळेस ज्यावेळेस मी आठवेन की अरे यार आपण एवढं केले आज, तर कालच्यापेक्षा आज थोडं तरी एकदम काहीतरी चांगलं केलं असं. म्हणजे काल मी 8:30 पर्यंत झोपलो, आज मी 6ला उठलो, तर मला असं वाटतं माझ्यासाठी ही अचिव्हमेंट आहे. आज 6ला उठून मी थोडंसं एक्सरसाइज केलं, कारण न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. तर आजपासून मी हे फॉलो करणार आहे माझ्या डे टू डे लाईफमध्ये, जेणेकरून मला तुम्हाला पण दाखवायचं आहे की हे होऊ शकतं. इट्स नॉट इम्पॉसिबल. ठीक आहे, सो आपण ट्राय करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ज्याला काय म्हणतात, टाइम लॅप्स मध्ये पिक्चराइज करेन आणि युट्यूबवरती पोस्ट करेन. मे बी बॅकग्राऊंडला माझा आवाज देऊ शकतो, बघूया कसं होतंय. आणि व्हिडिओ एडिट करून पण पोस्ट पण करेन या चॅनलवरती पण, ट्रेडमिन चॅनलवरती, जो दुसरा ट्रेडिंग रिलेटेड चॅनल आहे त्यावरती पण. जॉब करत ह्या गोष्टी मी करू शकतो का नाही, मला हे माझ्यातलं पोटेन्शियल बघायचंय. आणि मी खूप इगोवर घेतल्यात काही गोष्टी, आणि मला असं वाटतं जोपर्यंत इगोवर घेत नाही तोपर्यंत काय होणार नाही. सो स्टमक मारताना प्रॉब्लेम काय होतोय, फरशी एकदम गुळगुळीत असल्यामुळे परत असं मागे येते, परत पुढे जावं लागतंय. सो तो एक प्रॉब्लेम आहे, बट स्टील ट्राय करू आपण. आता दुसरा व्हेरियंट जो करणार आहे मी, तो फक्त काय असं आणि असं वालायला, काय म्हणतात मला माहित नाही, पण आपण तो वाला करूया. खुर्ची, हां ठीक आहे. थोडंसं असं जर आपण असं बेंड झालो ना तर प्रेशर अजून पडतं. बापरे, प्रेशर पायावरच पडतंय रे. हे लय दुखतंय, हे स्टमक पण दुखतंय, बट एवढं नाही. बट स्टील ठीक आहे, ओके. म्हणजे आजच्या दिवसासाठी म्हणजे काय व्हिडिओ असे होते जे मी रेकॉर्ड केले नाहीत, बट आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. आता जवळजवळ 6:20 झाले असतील माझ्या अंदाजे, आणि जरा दम खाऊ द्या. ठीक आहे, सो आता माझ्याकडे काय टास्क आहेत, तर मी एकतर म्हणजे जे माझं रुबिक्स क्यूब आहे ना त्याचा जरा अभ्यास करू शकतो, बट मला 8:30ला जॉबला जायचं आहे.
सो आता 6:30 वाजल्यात, माझ्याकडे 2 तास आहेत. तर 2 तासात मी एक गोष्ट आत्ता करू शकतो सध्याची फास्ट, म्हणजे मी एकतर माझ्या ॲक्टिव्हिटी लिहून काढू शकतो. हा व्हिडिओ पण मला एडिट करून पोस्ट करायचा आहे. बट तुम्ही जॉबवर असताना एडिट करून पोस्ट, मला एकदम दम लागला बिकॉज मी कंटिन्यू 2 सेट मारले. सो हा व्हिडिओ पोस्ट करायचा, तो एडिट मी जॉबवरती करेन आणि पोस्ट करेन. घरी आल्यानंतर मला ट्रेडमिन चॅनलसाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे. सो स्टॉक मार्केटचा थोडंफार डेटा आहे ना, मी आता तो बघेन. दुसरी गोष्ट, मी अजून एक गोष्ट करेन ती म्हणजे एक बुक रीड करेन, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. कोणती ती मी तुम्हाला दाखवेन. तर आता ते करूया. ते पण मी पूर्ण टाइम लॅप्समध्ये घेणार आहे, जेणेकरून मला पोस्ट करायचे बर्डन असावं. मी सारखं ते विचार करतोय बिकॉज मला ते करायचं आहे. मी काय बोलतोय मला माहित नाही. ठीक आहे, चला ट्राय करू. ओके, तर मित्रांनो 9 वाजलेले आहेत फायनली. जसं मी तुम्हाला बोललो होतं की माझं जे डेली रुटीन होतं याच्या आधीचं, 9ला आंघोळ केल्यानंतर जॉबला जायचं असं होतं. बट आज मी एक्स्ट्रा 4 ॲक्टिव्हिटी परफॉर्म केल्या. 5 मी प्लॅन केल्या होत्या, बट त्यातल्या 4 कम्प्लीट झाल्या. सगळ्यात पहिली म्हणजे एक्सरसाइज, जी मी एवढे दिवस करत नव्हतो ती वाली. सेकंड वन जर तुम्ही बघितली तर मी योगा केला. तो का केला मी तुम्हाला ते सांगेन. थर्ड वन मी जे बुक रीड करतोय कांट हर्ट मी डेव्हिड गॉगिन्सचं, तुम्ही पण करा, भारी बुक आहे. आणि त्यानंतर रुबिक्स क्यूब मी आज बऱ्याच दिवसानंतर ओपन केला आणि लिटरली मला आता सॉल्व्ह काहीच करता येत नाही. इव्हन फर्स्ट लेअर सुद्धा आधी मी 2 मिनिटात करायचो सॉल्व्ह पूर्ण, पण ठीक आहे, परत एकदा मी ती शिकेन. आणि बाकी ह्या ज्या सगळ्या 4 ॲक्टिव्हिटी मी म्हणजे आता परफॉर्म केल्या. मला असं वाटतं की मी माझे जे डे टू डे ट्रॅकर एक बनवावं आणि त्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी टाकावी, की मला माझं समजायला पाहिजे की मी काय काय केलंय, कम्प्लीट कोणत्या झाल्यात, प्रोग्रेसमध्ये कोणत्या आहेत. बिकॉज आज अजून एक ॲक्टिव्हिटी मी प्लॅन केली होती बट ती झाली नाही. लगेच ते होणार नाही, म्हणजे सगळं प्लॅन केलं आणि सगळं झालं. अजून एक ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला सकाळी मी बोललो होतो की आय थिंक आय विल सी द स्टॉक मार्केट, म्हणजे फॉर प्रिव्हियस चार्ट आणि अपकमिंगमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कोणते असू शकतात. सो ती गोष्ट मी केली नाही आज बिकॉज टाइम नाही झाला. आता 9 वाजून 5 मिनिटं समथिंग झाल्यात आणि मला आता निघावं लागेल. ठीक आहे, सो हा व्हिडिओ जो आहे तो मी बिटवीन द वर्क मी तो एडिट करेन. त्यानंतर मे बी त्याच वेळेस किंवा कधीतरी पोस्ट सुद्धा करेन. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काहीतरी सांगायची होती मला, बघा विसरतोय मी. सो जे सेकंड चॅनलवरचा जो व्हिडिओ ट्रेडमिनवरचा, जसं मी तुम्हाला सांगितलं स्टॉक मार्केटचे चार्ट वगैरे मी बघितले नाही, त्याशिवाय मी बोलू शकत नाही त्याविषयी तुमच्याबरोबर. सो ते मी बिटवीन द वर्कच करेन 4-5 वाजता मार्केट संपल्यानंतर आजचं. आणि आजच्या मार्केटवरती त्या दुसऱ्या चॅनलवर बोलेन तर, आणि तो पण व्हिडिओ आज संध्याकाळी 7 वाजता पोस्ट करेन, म्हणजे करेन काही केलं तरी. आणि त्यानंतरच्या बरेच साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी पिक्चराइज जेवढ्या करू शकलो तेवढ्या करू शकलो. आता बाकीच्या क्यूब वगैरेचे मी रेकॉर्ड नाही केल्या, बट ट्राय करेन की त्या पण रेकॉर्ड करून पिक्चराइज करायचं. सो विल सी या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या एवढंच आहे. फक्त मला एवढंच असं वाटतं की कुणावरती डिपेंडन्सी नाही राहिली पाहिजे. म्हणजे एखाद्या कामामध्ये जर आपण आहे, जर आपण कुणावरती डिपेंडंट जर असलो आणि तो व्यक्ती जर नसला तिथं, तर मग आपलं म्हणजे तेवढं वर्क फास्ट होत नाही, किंवा आपल्याला म्हणजे होतं काम बट एकदम वेळ लागतो. त्यामुळे आधीच ठरवून जायचं की हे आपल्याला आपलंच करायचंय, डिपेंडंट नाही राहायचं. एखादी गोष्ट असेल विचारू शकतो, विचारलं आउटपुट आलं ठीक आहे, गुड टू गो. बट जर डिपेंडन्सी जर कायम जर तुम्ही ठेवली तर असं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी ह्याला विचारा. आता हे एक्झाम्पल मी का देतोय मी तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन की अजून सारे टास्क मला स्वतःला असाइन करायचे, ते कम्प्लीट करायचे आणि रेकॉर्ड करायचे, म्हणजे तुम्हाला पण वाटेल. नाही तर तुम्हाला असं वाटू शकतं की म्हणजे काय पण बोलतोय असं. तर ठीक आहे, भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.